आमचा बापा नामी भागनी. त्यांना कोणतीही धाडसी गोष्ट आवडत असे. ते एक धाडसी नेता म्हणून सावरकरांना मानत असत. राव बहादूर के बोले, सुरबानाना टिपणीस, आचार्य दोंदे हे लोक दलित समाजातील नसतानाही त्यांनी आंबेडकरी चळवळीत किती हिरिरीने भाग घेतला होता हे दादा आवर्जून सांगत. त्या पार्श्वभूमीवर नंतर रिपब्लिकन पक्षात दलित चळवळीत झालेली फाटाफूट त्यांना विषण्ण करत असे. कॉम्रेड डांगे यांनी मुंबईत कामगार चळवळ चालू केली आणि कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला म्हणून त्यांना डांग्यांबद्दल आदर होता. त्यातून कॉम्रेड डांगे हे मूळचे देवळालीचे म्हणजे पर्यायाने नाशिकचे म्हणूनही अभिमान होता. पण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र कामगार पक्षाचे काम करणारे मडकेबुवा, धायविलकर बाबू, जगन्नाथ भातनकर व देवरुखकर ह्या लोकांनी मुंबईतील कामगार चळवळीची मुळे रोवली ते आग्रहाने सांगत. अलीकडच्या काळात कॉम्रेड काळे, डॉक्टर शांती पटेल, मनोहर कोतवाल, जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे असे त्यांचे मत होते. बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये दादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. ज्यावेळी श्री नाडकर्णी हे पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून आले व त्यांना समजले की आपल्या एका कामगाराचा मुलगा IAS मध्ये आहे, त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी दादांना भेटावयास बोलवले. योगायोग असा की त्यावेळी ज्येष्ठ बंधू JD परभणीला जिल्हा कलेक्टर होते आणि नाडकर्णी ज्यावेळी इंग्लंडहून ICS होऊन आले होते त्यावेळी त्यांची पहिली नेमणूक परभणीचे कलेक्टर म्हणूनच झाली होती. चेअरमनला भेटायला जायचे म्हणून दादांनी माझ्या एका भावाला दिनेशला बरोबर घेतले होते. चेअरमनच्या कक्षात ते त्याआधी कधीच गेले नव्हते. दिनेशसुद्धा एवढा शानदार प्रशस्त अधिकारी कक्ष पहिल्यांदा पाहत होता. नाडकर्णी साहेबांनी बसा म्हणायचा अवकाश की दिनेश ताबडतोब समोरच्या खुर्चीवर बसला. पण दादा बसायला तयार नव्हते. नाडकर्णी साहेब त्यांना पुन्हा पुन्हा बसा म्हणत होते पण ते उभेच होते. वरिष्ठांसमोर बसणे म्हणजे वरिष्ठांचा अवमान करण्यासारखे आहे असे त्यांना वाटे. शेवटी नाडकर्णी साहेब म्हणाले, तुम्ही बसणार नसाल तर मलाही उभा राहून तुमच्याशी बोलावं लागेल. मात्र ते अवघडून बसले. BPTच्या इतिहासात आजपर्यंत कोणाही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा मुलगा IAS झालेला नाही. तुमच्या मुलानं ही कर्तबगारी गाजवली याचा आनंद व अभिमान वाटतो. हा तुमच्या सारख्याचे आशीर्वाद आहेत. बाबासाहेबांचे पुण्याई आहे. तुमच्या मुलाला तुम्हीच घडवलं, शिक्षणासाठी उत्तेजन दिलं, त्यांच्या यशात तुमचा मोठा वाटा आहे. BPT मधील इतर कामगार व अधिकारी या सर्वांना हे एक उदाहरण ठरावं म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार करतो आहे. तुम्ही या वेळेला माझ्यासाठी काय करू शकणार? मला वरची जागा तर देऊ शकणार नाही कारण माझं तेवढं शिक्षण नाही. त्याच्यावरही तुम्ही वरची जागा दिली तर मी ते काम करू शकणार नाही. जर तुम्हाला नोकरीत 1 वर्षाची मुदत वाढवून मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? साहेब, मला आता त्याची गरज नाही. माझी 2 मुलं मार्गाला लागलेली आहेत. दुसरी 2 लवकरच शिक्षण पुरं करतील. त्याच्यामुळं रिटायर झाल्यावर नोकरी करण्याची मला काही इच्छा नाही. बघा, मी तुमच्यावर सोडतो. त्यापेक्षा साहेब, ज्यांच्या मुलांना